माजी मंत्री बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर 17 मागण्यांसाठी उपोषणास बसले, परंतु शासनाने आतापर्यंत कुठल्याही मागण्या मान्य करण्यासाठी गांभीर्याने घेतले नाही। बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ रविवारी खुलताबाद येथे प्रहार जनशक्ती पक्ष आणि दिव्यांग प्रहार संघटनेमार्फत रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन नायब तहसीलदारांना देण्यात आले। रविवारी प्रहार जनशक्ती पक्ष आणि दिव्यांग प्रहार संघटनेमार्फत खुलताबाद येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून याबाबतचे निवेदन नायब तहसीलदार तसेच पोलीस स्टेशन यांना देण्यात आले। शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी गेल्या 6 ते 7 दिवसापासून अन्नत्याग करून आमरण उपोषणास बसलेले बच्चू कडू यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे। त्यामुळे शासनाचे डोळे उघडण्यासाठी आणि बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचं दिलेल्या निवेदनात म्हटलंय। यावेळी दिव्यांग तालुका संघटनेचे तालुका अध्यक्ष युसुफ सय्यद, तालुका संपर्क प्रमुख युवराज बनसोडे, उपतालुका प्रमुख जावेद शेख यांच्या बरोबर नागरिकांची उपस्थिती होती। ज्ञानेश्वर वर्दे, MCN न्यूज, टाकळी राजेराय, खुलताबाद। माजी राज्यमंत्री बच्चू यांना पाठिंबा देण्यासाठी रविवार दिनांक 15 तारखेला हॉटेल खुलताबाद टेबल येथे प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार संघटनांतर्फे चक्काजाम आंदोलन, रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। यामध्ये मागील 6 दिवसांपासून मोदी अमरावती येथे माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आणि दिव्यांगांच्या मागण्यासाठी, कामगार, मेंढपाळ आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या विविध 17 मागण्यासाठी मागील 6 दिवसांपासून त्यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केलेलं आहे आणि त्यांना आज रक्ताच्या उलट्या सुद्धा झालेल्या आहे। त्यांनी या दिव्यांग आणि शेतकरी आणि कामगार यांच्या मागण्या मान्य होण्यासाठी हे उपोषण सुरू केलेलं आहे। तरी तालुक्यातील सर्व संघटना आणि सर्व पक्षांना आम्ही अशी विनंती करतो की या आंदोलनात शेतकरी, कामगार आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी या आंदोलनात सहभाग घेऊन या आंदोलनाला प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार संघटनेला पाठिंबा द्यावा आणि बच्चू भाऊ यांच्या मागे खंबीरपणे उभं राहावं असं आम्ही सर्वांना आवाहन करतो आणि हे आंदोलन पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं असं मी आवाहन करतो। धन्यवाद। जय प्रहार।